नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं झोडपून. राज निसटले तरी अद्यापही 40 जण अटकेत. बिल्डर नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या निलंबित महापालिका अधिकाऱ्यांस पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव झाला मंजूर. आणि एलबीटी हटाओ व्यापार बचावच्या घोषणा देत ठाण्यातील व्यापाऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा. कल्याण येथील मनसेच्या महिला पदाधिकारी कल्पना कपोते यांच्यासह शगुफ्ता पिंपळे, अर्चना चिंदरकर यांच्यासह त्यांचा चालक अभिषेक चिंदरकर कळवा इथे जात असताना चालकांना टोल भरणार नाही असं सांगितलं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोल भरण्यास विरोध केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्याला जात असतानाच त्यांच्या समोरच मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. पण राज ठाकरे यांनी अटक झालेल्या मनसैनिकांना सोडवण्याची औपचारिकताही दाखवली नाही. कल्याण येथील मनसेच्या महिला पदाधिकारी कल्पना कपोते यांच्यासह शगुफ्ता पिंपळे आणि अर्चना चिंदरकर हे कळव्याला जात असताना त्यांच्या वाहन चालकांना कळवा टोल नाक्यावर टोल भरणार नाही असं सांगितलं. त्यामुळे टोल अधिकाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केल्यानं वातावरण तापलं आणि मनसे सैनिकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे आलेल्या पोलिसांनी राज ठाकरे उपस्थित असतानाच त्यांच्यासमोर मनसे सैनिकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांना चांगलंच झोडपून काढलं. यावेळी निलेश चव्हाण, अविनाश जाधव, प्रदीप सावर्डेकर, सुरेश कोलते, सुरेश म्हात्रे, संतोष उबाळे, रवी चव्हाण अशा शेकडो मनसैनिकांनी टोल नाक्याची तोडफोड केली. खारेगाव टोल नाक्यावर मनसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये जी खडाजंगी झाली त्यावेळी राज ठाकरे तिथे स्वतः हजर होते. त्यांच्यासमोर मनसे सैनिकांना पोलिसांनी झोडपून काढलं. त्यानंतर राज ठाकरे तिथून नाशिकला रवाना झाले. पण त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून पोलिसांना काय साध्य करायचं होतं आणि कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर राज ठाकरे नाशिकला निघून गेले. पण ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला पोलीस स्टेशनमध्ये का गेले नाहीत? त्यांच्या बाजूने ते उभे का राहिले नाहीत? राज ठाकरे यांना मनसे कार्यकर्त्यांची काळजीच नाही का? कार्यकर्ते एखाद्या पक्षाला उच्च स्तरावर नेण्यासाठी जीवाचं रान करतात आणि त्याच पक्षातील नेत्यांना त्यांची काळजीच नाही का? मग केवळ सामान्य कार्यकर्त्यांनी हातात फक्त झेंडा घेऊनच मारच खायचा का? आताही मनसेचे 40 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. मग मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अजून का त्यांना सोडवून आणत नाहीत? कार्यकर्त्यांनी केवळ लाथाबुक्क्यांचा मार खायचा, मात्र त्यासाठी पक्षाचे नेते केवळ मूग गिळून गप्प बसणार का, असा संतप्त सवाल ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी करत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. मुंब्रा शेळफाटा इमारत दुर्घटना प्रकरणात जबाबदार धरून निलंबित करण्यात आलेले अधिकारी पुन्हा पालिका सेवेत रुजू होणार आहेत. कालच्या महासभेत या संदर्भातील ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला. या ठरावाच्या विरोधात ठाण्यातील चंद्रहास तावडे यांनी नगरसेवक आणि बिल्डर यांचं साटवलोट असल्याचा आरोप करत पालिकेला चक्क श्रद्धांजली वाहिली. 4 एप्रिल 2013 रोजी शिळफाटा लकी कंपाऊंडमधील एक इमारत कोसळून 74 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेऊन जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे पालिकेनं उपायुक्त दीपक चव्हाण, श्रीकांत सरमुकादम, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे, श्याम थोरबोले, कार्यकारी अभियंता सुभाष रावळ, उपअभियंता रमेश इनामदार, वरिष्ठ लिपिक किसन मटके, लिपिक सुभाष वाघमारे, चालक रामदास बुरुड यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्या सर्वांना तुरुंगवास झाला. त्यातील सरमुकादम, थोरबोले, बुरुड यांना नुकताच जामीन मिळाल्यानं ते तुरुंगाबाहेर आलेत. पालिकेनं या सगळ्यांना निलंबित केलं होतं. मात्र जामिनावर सुटलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा पालिका सेवेत घ्यावे अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम 149 अनुसार आयुक्त प्रतिनियुक्तीवरील सक्षम प्राधिकरणानं नियुक्त केलेल्या अशा कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा कर्मचाऱ्यास महापालिकेचा आदेश असेपर्यंत निलंबित करता येतं. अशी निलंबनाची कारणं आयुक्तांनी तात्काळ महापालिकेच्या महासभेस कळवली पाहिजेत असा अधिनियम आहे. मात्र शीळ प्रकरणात या निलंबित अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचं प्रकरण 6 महिन्यांचा कालावधी होऊनही निलंबन कायम करण्याचे प्रकरण मंजुरीसाठी आले नाही.
हा मुद्दा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी महासभेत उपस्थित केला होता. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या वरील पदावरील अधिकाऱ्यांचं निलंबन रद्द करून त्यांना सेवेत घेण्यात यावं असा ठराव मांडला. त्यास नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनाच का, सर्व निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत घ्या अशी सूचना विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडली. या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिलेत. मात्र या संदर्भात जो काही ठराव झाला होता त्याचा विरोध म्हणून ठाण्यातील एक नागरिक चंद्रहास तावडे यांनी नगरसेवक आणि बिल्डर यांचं काहीतरी गौडबंगाल आहे आणि बेकायदेशीर बिल्डरांना पाठीशी घालण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांनी केलंय त्या अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालण्याचं काम या नगरसेवकांनी केलं आहे हे काल झालेल्या ठरावामध्ये त्यांनी दाखवून दिलं आणि या सगळ्या अभद्र युतीचा निषेध करत ठाणे महानगरपालिकेला त्यांनी श्रद्धांजली वाहिली. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद ठाण्यातही पाहायला मिळाले. ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यावेळी निदर्शनं केली. यावेळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्याचं दहन करीत निदर्शनं करण्यात आली. यामुळे ठाणे स्टेशन परिसरात अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे नगर पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्यानं नागरिक संतप्त झाले होते. देशाच्या पंतप्रधानांची हत्या करणाऱ्या 7 आरोपींना मतांचं राजकारण करून मोकाट सोडल्याचा निषेध म्हणून ठाण्यात कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया उमटवली. संतप्त कार्यकर्त्यांनी जयललिता मुर्दाबाद आणि राजीव गांधी अमर रहेच्या घोषणा देऊन ठाणे स्टेशन रोडवरील काँग्रेस कार्यालयासमोर ठिय्या मांडला. तसंच राष्ट्रपतींनी या मारेकऱ्यांच्या दयेच्या अर्जावर त्वरित निर्णय घेऊन फाशी कायम करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, सीताराम राणे, राम भोसले, सचिन शिंदे इत्यादी उपस्थित होते. स्थानिक संस्था कर रद्द करावा यासाठी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी आज एकदिवसीय अघोषित बंद पुकारत आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. ठाणे व्यापार उद्योग महासंघानं आज ठाण्यात स्थानिक संस्था कराच्या विरोधात बंद पुकारला. ठाण्यात काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती. यावेळी एलबीटी हटवा, व्यापार वाचवा अशा घोषणाही देण्यात आल्या. व्हॅट लागू झाला त्यावेळेस व्यापाऱ्यांना असं सांगण्यात आलं होतं की बाकी इतर सर्व कर रद्द केले जातील. रद्द करणं सोडा, पण एक एक कर वाढवत गेले. खरं पाहता महाराष्ट्रात व्हॅटच्या माध्यमातून वर्षाला 62,000 कोटी कर वसूल होत असताना देखील एलबीटी सारखे कर व्यापाऱ्यांवर थोपले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांना 3 कर भरावे लागतात. त्यामुळे त्यांचा यात वेळ जातो, धावपळ करावी लागते. या एलबीटीमुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांनाही याचा त्रास होतो. सरकारनं कर घ्यावा, पण कोणता तरी एकच कर लागू करावा. या 3 करांमुळे भ्रष्टाचारही वाढतो. त्यामुळे सरकारनं भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केवळ एकच कर लागू करावा अशी मागणी ठाणे व्यापार उद्योग संघाचे मुकेश सावरा यांनी केली. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजीएसबी मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत जनजागृती मेळावा ठाण्यातील जिल्हा परिषदेच्या अण्णासाहेब वर्तक सभागृहात आज घेण्यात आला. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, ठाण्याची बँक ऑफ महाराष्ट्र, इतर राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. यावेळी सन 2013-2014 या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या लाभार्थी उद्योजकांना मंजुरी पत्र देण्यात आलं. या मेळाव्यात ठाणे जिल्ह्यातील 12 बलुतेदार ग्रामोद्योग संघांचे अध्यक्ष तसंच या योजनेअंतर्गत लाभ घेतलेले यशस्वी लाभार्थी उद्योजक, कारागीरही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, ग्रामीण आणि शहरी बेरोजगार तरुण वर्गाला आणि पारंपरिक कारागिरांना एकत्रित करून स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, खेड्यापाड्यातून शहराकडे येणाऱ्या बेरोजगार युवकांचे आणि पारंपरिक कारागिरांचं स्थलांतर थांबवणं,
ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत यावर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी खादी ग्रामोद्योग आयोगाचे सहविभागीय अधिकारी SS गिरी, जिल्हा उद्योग केंद्र ठाणे येथील व्यवस्थापक धर्म मेहरे आणि 12 बलुतेदार तालुका ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष राम जाधव उपस्थित होते. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं झोडपून. राज निसटले तरी अद्यापही 40 जण अटकेत. बिल्डर नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या निलंबित महापालिका अधिकाऱ्यांस पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव झाला मंजूर. आणि LBT हटाओ व्यापार बचावच्या घोषणा देत ठाण्यातील व्यापाऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 977-350-3326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.